चला आता ह्याच्यावरती आपल्याला हे जे आपलं आहे दुसरा वाला ब्रेड तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे असा. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो वेलकम बॅक टू आवर चॅनल, म्हणजे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. सो गाईज, आज आहे 15th ऑफ ऑगस्ट, म्हणजे इंडिपेंडन्स डे, आणि हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू गाईज. सो आज मला सुट्टी आहे आणि थोडंसं लेट उठली आहे मी आज, म्हणजे किती 11 वाजले असतील आता. सो या म्हणजे तशी तर मी 10 वाजताच मला जाग आली होती, पण जस्ट फोनवरती रील्स वगैरे मला एवढा टाईम नाही भेटत रील्स अँड ऑल बघायला. सो आज थोडा होता टाईम, तर आज माहीत नाही पण मन करत होतं माझं रील्स बघत राहू. सो मी थोडा 1 तास बेडवरच आज, म्हणजे असं मी युजली करत नाही जास्त, पण आज मी 1 तास बेडवरच रील्स बघत होती. सो या, आणि आता जस्ट उठली आहे, तर आता मी जाते माझं लुकवॉर्म वॉटर प्यायला आणि गरम पाणी पिईन, आणि त्याच्यानंतर मग फ्रेशनअप होईन, अंघोळ वगैरे घ्यायची आहे मला अजून. सो त्यानंतर बघूया आज काय होतं आहे, कारण की आज इंडिपेंडन्स डे आहे, तर असं काही खास तर करणार नाही मी आज, पण तरी लेट्स सी काय करते आज दिवसभरात, म्हणून मी आज हा ब्लॉग चालू केला आहे. सो या, आता चला आपण पहिले जाऊन पाणी पिऊया. तर गाईज, आता इथे घेते मी माझं लुकवॉर्म वॉटर, आणि हे माझी मम्मी रोज गरम पाणी करून या थर्मसमध्ये भरून ठेवते, मग यातून मी घेते आणि पिते. सो चला आता बाहेर जाऊया आणि मस्तपैकी गरम पाणी पिऊया. तर गाईज, मी आता जस्ट आंघोळ घेऊन आलेली आहे आणि मला खूप लेट झाला, आता 1 वाजून गेला आहे, आणि आता नाश्ता करायचा मला, म्हणजे नाश्ता करायचा आहे मला, पण आता नाश्ता करायचा टाईम होऊन गेला, तर मी विचार करते की नाश्ता करू की डायरेक्टली मी जेवणच करू, म्हणजे लंच. पण आज आमच्याकडे आहे ना जेवणासाठी लंचला आहे सँडविच. तर आज आम्ही रोड स्टाईल, म्हणजे ते टोस्ट सँडविच असतं ना स्ट्रीट स्टाईल, ते आम्ही आज बनवणार आहोत. त्यासाठी इथे आम्ही हे सगळं कापून ठेवलं, टोमॅटोज, काकडी, इथे कोथिंबीर आहे, आणि मम्मीने इथे ही जी भाजी आहे ही ती अशी थोडी फ्राय पण केलेली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कॅप्सिकम, ऑनियन आणि टोमॅटो वगैरे आहे. सो हे टाकून पण करणार आहे आणि हे कच्चं टाकून पण करणार आहे, म्हणजे दोन्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे ट्राय करेन मी. चीज वगैरे पण टाकणार आहे. आणि इथे जे आहे ते मम्मीने इथे बटाट्याची भाजी बनवली आहे सँडविचमध्ये टाकायला, कारण की जसं मी तुम्हाला बोलली स्ट्रीट स्टाईल टोस्ट सँडविच बनवायचं आहे, तर त्यासाठी इथे मम्मीने बटाट्याची भाजी पण करून ठेवलेली आहे, मस्त तडका वगैरे देऊन. आणि इथे 2 बटाटे बॉईल करून असे सुद्धा ठेवलेत, कारण मी तुम्हाला बोलली 2 प्रकारचे सँडविचेस बनवायचे आहेत. एकामध्ये ही भाजी टाकून आणि हे टाकून बनवणार, आणि एकामध्ये हे बॉईल बटाटा टाकून आणि ते टाकून आणि भाजी टाकून असं कॉम्बिनेशन करून मी बनवणार आहे. सो तर मम्मी इकडे बघा कांदे वगैरे पण कापते, हे बारीक बारीक स्लाईस कापते. तर मी थोड्या वेळाने आता काहीच असेंबल करेन सँडविचेस, आणि मग आम्ही आज लंचसाठी हेच खाणार आहोत. डोसा केलं जातं, आणि डोसा पण नाश्त्यासाठी केलेला, तो कुठे? हां, तर ही चटणी आहे गाईज डोस्यासाठी, आणि डोसा जो आहे तो आम्ही नाश्त्यासाठी केला होता, म्हणजे सगळ्यांना नाश्ता करून झाला सगळ्यांचा. आणि हे काय माहिती नाही, काय वैसे वगैरे घातली आलूची. सो हे पनीर, पालक पनीर पण राहिलेलं आहे अजून, आम्ही हे काल बनवलं होतं. आणि हे डोशासाठी चटणी बनवली आहे, आणि डोसा माझा कुठे ठेवला माहीत नाही, डब्यात असेल. तर मी आता पटकन माझा नाश्ता करून घेते, एक डोसा खाऊन घेते आणि चहा पिऊन घेते. चला मी आता पटापट डोसा घेते. तर गाईज, मी आता नाश्ता करते 1:30 वाजता, 1:30 की 1:15 वाजले काहीतरी. आणि हे बघा, नाश्त्याला मी जसं तुम्हाला सांगितलं की डोसा आणि चटणी आहे, तर मी हे घेतलेलं आहे, आणि चहा पण घेतली आहे. तर मी आता चहासोबत पहिले नाश्ता करून घेते, डोसा चटणी खाऊन घेते, त्याच्यानंतर मी जाईन सँडविचेस असेंबल करायला. मग आम्ही सँडविचेस बनवू आणि मग सगळे लंच करतील.
मी आता हे खाते तर माझा हेवी नाश्ता होईल, तर मी आता एवढ्यात नाही खाणार सँडविच. मी माझ्यासाठी ठेवेन माझं जे सँडविच आहे मी नंतर बनवेन आणि मी 3-4 वाजता सँडविच खाईन, कारण की आता हे खाऊन माझं पोट भरणार आहे. तर आता मी फटाफट खाऊन घेते. तर गाईज आली आहे मी आता इथे सँडविचेस बनवायला. सो पहिले मी बनवणार आहे चटणी. चटणीसाठी मी मेयोनीज, शेजवान चटणी आणि दिस टोमॅटो केचप हे मिक्स करून तिघांचं मिक्सचर करून एक चटणी बनवणार आहे बेसला लावायला. मी ग्रीन चटणी नाही बनवली आहे. सो पटापट हे बनवून घेते. चला गाईज आता आपण हे जे सँडविचेस आहेत ते असेंबल करूया. त्यासाठी आम्ही हे एवढं मोठं ब्रेडचं पॅकेट घेतलं आहे. तर आता आपण असेंबल करूया. मी तुम्हाला पहिले 2 सँडविचेस बनवून दाखवते. ही चटणी मी बनवली आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो केचपची, आणि मेयोनीज आमचं संपलेलं म्हणून मी मेयोनीज घेतला आहे. तुम्ही मेयोनीज पण घेऊ शकता. आता हे पहिले लावून घ्यायचं आहे याच्यावर व्यवस्थित. गाईज पहिले थोडंसं बटर लावून घ्या, कारण की डायरेक्टली तुम्ही सॉस लावलं तर मग ते ब्रेड सॉगी होईल, म्हणून पहिले बटर लावून घ्या आणि त्याच्यावरती मग ही चटणी लावा, म्हणजे ब्रेड नरम नाही होणार. तर आता पहिले आपण बटर लावूया. ह्याला मी लावायला विसरली, आता मी ह्याला लावते. तर गाईज आता आपण बटर लावलेलं आहे. आता याच्यावरती चटणी लावूया, म्हणजे हे बटर आपलं जे ब्रेड आहे ते नरम नाही होणार सॉगी. आता फटाफट चटणी लावून घेऊया. चला गाईज आता आपले हे 4 ब्रेडला मी हे लावून घेतलेलं आहे. आता हे आपण असेंबल करूया. तर एक मी बनवणार आहे हे फक्त रॉ मटेरियल माझ्याकडे जे आहे त्याचं, आणि जे दुसरं सँडविच आहे ते मी हे बटाट्याची भाजी आणि हे सगळं टाकून बनवणार आहे. आता मी 2 बनवून तुम्हाला दाखवते. ठीक आहे ना. थोडं आपण चीज ह्याच्यावरती किसून घेऊया, म्हणजे चांगली टेस्ट लागेल अजून. आणि अजून पण चीज आहे, एवढंच चीज नाही आहे गाईज, नाही तर तुम्हाला वाटेल की कमी चीज आहे. अजून पण चीज आहे, पण मी आता स्टार्टिंगला थोडंच काढलं आहे. आणि स्लाइसेस पण टाकणार आहे मी. चला आता आपण एकावर हे टाकूया. ही भाजी थोडी स्प्रेड करून घेऊया आपण एकावर अशी. आता यावरती ही बटाट्याची जी भाजी आहे ही टाकणार आहे मी. ह्याच्यावरती मी अजून थोडं टोमॅटो आणि कांदा वगैरे पण ॲड करते थोडं, आणि हे जे काकडी आहे ते पण ॲड करते. थोडं थोडं, जास्त नाही ह्याच्यावर करणं, थोडंसंच करेन, कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणून. आता हे वालं असेंबल करूया आपण, दुसरा वाला. ठीक आहे. तर ह्याच्यावरती मी पहिले काकडी टाकते. हे बटाटे उकडून घेतलेले आहेत हे टाकते, आणि टोमॅटो. हे बघा, आता हे मी दोन्ही टाईपचे इथे करून ठेवलेले आहेत. हे याच्यामध्ये बटाट्याची भाजी टाकलेली आहे, आणि जे आम्ही भाजी बनवली आहे टोमॅटो वगैरेची ती टाकलेली आहे, आणि हे नॉर्मल सँडविच आहे रॉ मटेरियल टाकून बनवलं आहे. ठीक आहे. आता याच्यावरती थोडंसं आपल्याला आहे ना चाट मसाला स्प्रिंकल करायचं आहे, किंवा मीठ स्प्रिंकल करा, आणि मग हे जे आहे हे ठेवून आपलं सँडविच रेडी होईल. तर आता मी मीठ टाकून. आता बघा आमच्याकडे हे नाही आहे चाट मसाला वगैरे, सो आम्ही आता नॉर्मलच मी सॉल्ट टाकते. हे थोडंसं फक्त वरून स्प्रिंकल करायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं आहे. कारण की चीजमध्ये पण असणारच आहे सॉल्ट, तर थोडंसं मी फक्त स्प्रिंकल केलं आहे. आणि ह्याच्यावरती आता भरपूर आपल्याला चीज किसून टाकायचे. चला आता ह्याच्यावरती आपल्याला हे जे आपलं आहे दुसरावाला ब्रेड तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे असा.
तर हे गाईज आपले असेंबल करून झालेले आहेत सँडविच. आता आपण हे टोस्टरमध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे. तुम्ही तव्यामध्ये पण फ्राय करून घेऊ शकता. तर आता चला हे फ्राय करून घेऊया. तर गाईज आपल्याला हे आता 2-2 मिनटं शेकून घ्यायचं आहे. ह्या खालच्या साईडला 2 मिनटं, वरच्या साईडला 2 मिनटं. आणि थोडंसं गॅस आहे ना फास्ट करा, थोडासा, एकदम जास्त नाही. आम्ही आता तव्यात करतोय आणि थोडेफार आम्ही टोस्टरमध्ये पण करणार आहेत. तर चला आता पटापट हे करून घेतो आम्ही. चला तर गाईज आता आपले हे सँडविच जे झालेलं आहे ते आपण कट करून घेऊया. ट्राय करूया 4 पीसेस होतात का, जसं स्ट्रीट स्टाईल सँडविच भेटतं तसं. पण आय डोंट थिंक होणार, कारण की हे मी जेव्हा पण करायला जाते तेव्हा हे सगळं ह्याच्यातलं मिश्रण बाहेर निघतं. सो लेट्स सी. तर गाईज माझे आत्ता जस्ट सँडविचेस बनवून झालेले आहेत आणि खूप वेळ लागतो हे बनवायला. सो आता काहीतरी 3-3:30 वाजलेत. झालं आहे माझं पण रेडी झालेलं आहे सँडविच. हे बघा, हे माझं मी याच्यामध्ये घेतलं आणि हे एक ब्रेड शिल्लक राहिलेला, तर त्याचं मी हे असं, हे बघा, असं एक सिंगल सँडविच बनवलं आणि त्याचे 4 पीसेस केलं. तर मी एक तुकडा पण घेतला त्यातून. सो चला आता मी जाते खायला, मला आता भूक पण लागली आहे थोडी. तर गाईज हे बघा, आता मी आणलेलं आहे मला खायला सँडविच आणि आता मी हे टेस्ट करून बघते कसं झालं आहे. सगळ्यांनी खाऊन झालं, आता मी लास्टला राहिली आहे. तर आता मी टेस्ट करून बघते कसं झालं आहे. ॲक्च्युली मी याचे 4 तुकडे करत होती, पण 4 तुकडे होत नव्हतं, ते सगळं बाहेर येत होतं, म्हणून मग मी 2च तुकडे केलेत. आणि आता खाऊन बघूया. चला, मीच केलं आता हाताने तुकड्याचं. हे बघा, खूप मस्त झालं आहे गाईज. तुम्ही असं बनवून खाऊ शकता नक्की. एकदम इझी रेसिपी आणि मस्त झाली आहे. आणि मला खूप सारे सँडविचेस बनवायचे होते, म्हणून ॲक्च्युली मला टाईम लागला. नंतर तुम्हाला 2-3 फक्त बनवायचे असते तर लगेचच होईल हे बनून. सो तुम्ही नक्की बनवून हे खाऊ शकता. आता मी माझं सँडविच एन्जॉय करते. असं गाईज माझं खाऊन झालेलं आहे. सँडविचेस आम्ही बनवले होते, खूप टेस्टी झालेले आणि मी तुम्हाला रेसिपी पण शेअर केली आहे. तर तुम्ही पण कसे बनवून खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. आणि मला बनवल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा की कसे झाले होते सँडविचेस. ओके, सो आता जस्ट मी राऊंड मारेन थोडं आणि मग थोडं रेस्ट करेन. काय काम असेल एडिटिंग वगैरे ते करेन आणि मग आपण भेटूया संध्याकाळी. हॅलो गाईज, तर आता झालं आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि 7:30 वाजून गेलेत. आणि मी जस्ट चहा घेतला आणि चहासोबत मी बिस्किट चिप्स वगैरे खाल्ला, पण मी ते शूट करायला विसरली, कारण की माझ्या लक्षातच राहिलं ना की आज माझा ब्लॉग चालू आहे. तर मी आज ते शूट करायला विसरली, जे पण मी खाल्लं ते. सो मी आत्ता जस्ट चहा घेतला आहे आणि बसली. आता मी जाईन माझा व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायला. सो ते एडिट करेन आणि मग नंतर काय डिनर करेन. सो डिनर करताना मी तुम्हाला दाखवते. आजचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग नाही आहे, पण ठीक आहे. तर गाईज आता आम्ही निघालो आहे स्टार बाजारला जायला, मी आणि मम्मी. मी खाली आली आहे, मम्मी येते आहे, वरती आहे, मम्मी येते आता खाली. सो आता आम्ही निघालो आहे स्टार बाजारला जायला. थोडंसं त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली जाऊन आलो स्टार बाजारला, पूर्ण शॉपिंग करून आलो खूप जास्त. पण तरी पण 1-2 गोष्टी घ्यायच्या राहून गेल्या आहेत, म्हणजे जसं की डाळ आणि मम्मीला केक बनवायचं ते भांडं असतं ते घ्यायचं आहे. सो ते घेण्यासाठी आता मी चाललो आहे. 2-4 गोष्टी घ्यायच्याच फक्त, ते घेऊन आम्ही येऊ लगेच. सो आता मी जातो, मला येऊन एडिटिंग वगैरे पण करायचं आहे. तर आता मम्मी येईल खाली, मग आम्ही जाऊ स्टार बाजारला. काय गाईज, आता मम्मीला इकडे येता इकडे फ्रुट्सवाला दिसलाय, तर मम्मी आता इकडे फ्रूट घ्यायला थांबली आहे.
इथे आहेत मोसंबी, तिकडे आहेत पेर आणि तिकडे आहेत आलू पुकार कच्चेवाले. आधा किलो 35 दो बराबर है. मम्मी आता मोसंबी घेते आणि बार्गेनिंग करते इकडे थोडं. क्या मीठा एक दिखाओ दिया तो दिखाओ मुझे एक करके. भाई एक काटो थी मेरे एक काट के दिखाओ भैया. करो एक काट के दिखाओ. मीठा है मैं क्या? 1 किलो लेती हूँ. मैं तो ये होगा एकदम. आता भैया कापून दाखवते आपल्याला कसं आहे ते. शांति नहीं निकलता है. नहीं आधा किलो बरोबर है. आंबट आहे का आंबट नाही चव नाही. मम्मी बोल आधा किलो ही दो भैया. आधा किलो है. हां चला आता आम्ही हे घेऊन जातो फटाफट स्टार बाजारला. अरे हां हे घ्यायचं विसरली. चला गाईज. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहेत स्टार बाजारमध्ये आणि इकडे ॲक्च्युली मम्मीला खूप साऱ्या भाज्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि कांदे बटाटे वगैरे सगळं काही घ्यायचं. थोडेफार मसाले वगैरे हे जिरा आणि हे ते आणि डाळ पण मेन तर डाळ आम्हाला घ्यायची आहे. सो त्यासाठी आलो आणि आता घेता घेता मम्मीला हे बघा हे इथे काहीतरी दिसलं. सो हे घेतलं आहे मम्मीनी आणि बस आता हे बघा आमचं एवढं सगळं शॉपिंग झालं आहे. नाही करून खूपच शॉपिंग केलं आहे आम्ही. सो चला आता फटाफट बिलिंग करूया आणि मग घरी जाऊया. तर गाईज आमचं बिलिंग वगैरे सगळं काही झालेलं आहे. आता पटकन घरी जाऊया आपण कारण की खूप लेट झालं आहे. 10 वाजून गेले. तर गाईज मी जस्ट घरी आलेली आहे. कपडे वगैरे मी चेंज केले आहेत आणि माझं एक पार्सल ॲक्च्युली मी कुर्ते ऑर्डर केले होते. सो ते दोन्ही कुर्ते मला थोडे टाईट झाले म्हणजे मी एक्स्ट्रा स्मॉल ऑर्डर केले होते. सो आता मी ते म्हणजे रिप्लेसमेंटसाठी टाकलं होतं रिक्वेस्ट. सो माझे दोन्ही कुर्ते एक्सचेंज करून मला भेटलेले आहेत. एक जो बाकी होता तो आत्ता मी जेव्हा गेली खाली स्टार बाजारला तेव्हाच तो आला आणि मग माझ्या भावाने ते रिसीव्ह केलं पार्सल आणि मग मी OTP वगैरे दिला. सो ते आता कुर्ता आहे बघा. तो जो कुर्ता आहे तो हा कुर्ता आहे. सो मी आता तुम्हाला नाही दाखवणार एवढं कारण की मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे. सो त्यामध्ये मी दाखवणार आहे त्या कुर्त्यांची आय मीन ते कुर्ते कसे आहेत आणि मी कुठून परचेस केले, क्वालिटी कशी आहे, एक असा रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवणार आहे. सो त्यासाठी पण आता मी चेक करते, घालून बघते की हा बरोबर आहे का मला कुर्ता आणि बस मग थोडा वेळ रेस्ट करेन. थोडा माझं एडिटिंगचं अजून काम बाकी आहे. सो ते सुद्धा मी करेन आणि त्यानंतर मग मी डिनर करेन आणि मग बस तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात. आता तर गाईज आता झाला आहे माझा डिनर टाईम आणि बघा मी जेवण घेतलेलं आहे माझं डिनर. सो आज खूप काय काय आहे खायला. भाकरी आहे, व्हाईट राईस, प्लेन राईस आहे आणि हा एक बाहेरून राईस आणलेला माझ्या भावाने तो सुद्धा आहे. थोडंसं चिकन ग्रेव्ही पण आहे त्यांनी बाहेरून आणलेलं, पालक पनीर आहे, ही मेथीची भाजी आणि दाल. सो चला मी आता फटाफट खाऊन घेते. गाईज मी जेवलेली आहे आणि आता 12 वाजलेत. आता मी झोपते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.